असं आपण 3 प्रार्थना केल्या. सुरुवातीला वक्रतुंड महाकाय विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केले. आपल्या कोणत्याही कार्यात कुठलंही विघ्न येऊ नये अशी आपली साहजिकच अपेक्षा असते. त्यामुळे पहिलं वंदन विघ्नहर्त्याला केलेलं आहे. दुसरं वंदन सद्गुरूंना केलेलं आहे. ज्या सद्गुरूंनी आमच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा केला आणि जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश फुलवला, अशा सद्गुरूंना दुसरं वंदन केलं आहे. तिसरं वंदन मी वाणीची देवता जी शारदा माता आहे तिला केलेलं आहे. पण हे व्याख्यान म्हणजे व्याख्यान नाही, हा संवाद आहे आपल्याला. वक्ता आणि श्रोत्यामधला हा संवाद आहे आणि म्हणून ही वाणीची जी देवता आहे तिच्या माध्यमातूनच हा संवाद आपण साधणार आहोत. त्यामुळे तिला तिसरं वंदन केलेलं आहे. आणि त्याच्या प्रार्थनेमध्ये असं म्हटलं आहे की बाकीचे सगळे अलंकार एखाद्या वेळेस झिजतील, हरवतील, चोरीला जातील, पण वाणी हा असा एक अलंकार आहे की तो कोणीही हिरावून घेत नाही, तो चोरीला जात नाही. अशा अलंकाराची जी देवी आहे ती शारदा माता, तिला वंदन केलेलं आहे. अशी 3 वंदनं मी केलेली आहेत. आणि आता 4थं वंदन आपल्याला करत आहेत. आपण सगळे श्रोते आहात, जगदीश मूर्ती आहात. समर्थांच्या भाषेत म्हटलं तर आपण सगळे जगदीश मूर्ती आहात. आणि म्हणून असं म्हटलं आहे, समर्थानेच म्हटलेलं आहे की वक्ता तो वक्ता नाही, श्रोते वेळ. श्रोते नसतील तर वक्ता काय बोलणार. आता अगदी कमी संख्येने आपण अल्पसंख्येने आहात, पण तरी आहात म्हणून मी बोलते. तुम्ही नसतात तर मी कोणाशी बोलले असते. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ अंतरात्म्याला वंदन करते आहे आणि आजच्या विषयाला सुरुवात करणार आहे. आज खरं म्हटलं तर डॉक्टर व.दी. कुलकर्णी यांचा स्मृती दिन आहे. त्यामुळे आजचं व्याख्यान हे त्यांनी विशेष व्याख्यान म्हणून ठेवलं होतं त्यांच्या स्मृती दिनानिमित्त. पण आज त्यांच्या घरच्याही लोकांना काही यायला जमलं नाही, ही एक गोष्ट. आणि रोज जेवढ्या संख्येने श्रोते असतात तेवढेही आज नाही आहेत, पण काल मोठा कार्यक्रम झाला होता. त्यामुळे कालचा अतिशय भव्य असं काय आपल्याला दिसतंय मागे त्याच्यावर व्यासपीठावर सुद्धा सगळं इतकं काल सुंदर. डॉक्टर मुकुंद दातार सरांचं आत्मनेपद या पुस्तकाचं प्रकाशन होतं. आपल्यापैकी काही आले असतील किंवा नसतील. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. त्यामुळे कदाचित सगळे दमलेही असतील, म्हणून आज फारच कमी श्रोते आहेत. पण जेवढे श्रोते आहेत ते तुम्हाला नक्कीच त्या सावतामाळी म्हणजे नेमकं कोण आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि खरंच आहे आपल्या संस्कृतीमध्ये, आपली हिंदू संस्कृती आहे ना, कशी आहे तर ती 16 खांबांवर उभारलेली आहे. 16 खांब कुठले तर ह्या संस्कृतीचे 16 खांब म्हणजे 4 वर्ण आहेत, 4 आश्रम आहेत, 4 वेद आहेत आणि 4 पुरुषार्थ आहेत. हे 16 खांब इतके भक्कम आहेत. आणि त्यामुळे 4 वेद आपल्याला माहिती आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. 4 वर्ण माहिती आहेत आपल्याला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत. आश्रम माहिती आहेत, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. हे 4 आपल्याला आश्रम सुद्धा माहिती आहेत. आणि 4 पुरुषार्थ सांगितले आपल्या हिंदू धर्मामध्ये. हिंदू धर्म सुद्धा हा अलीकडचा शब्द आहे बरं का. खरं याचं नाव आहे सनातन, वैदिक सनातन धर्म. हिंदू धर्म आता आजकालचा ज्वलंत विषय. आणि हिंदू आणि धर्म म्हटलं की लगेच उसळून उठतात लोक. असा नाहीये, हा सनातन वैदिक धर्म आहे, वेदात सांगितलेला धर्म आहे. आणि धर्म ह्याचा अर्थ सुद्धा कुठला हिंदू मुस्लिम धर्म नाही, तर धर्म म्हणजे ज्याने समाजाची धारणा होते, समाजासाठी उत्तम समाज व्यवस्थेसाठी जे काही नियम केलेले असतात त्याला इथे खरं धर्म म्हटलेलं आहे. असा हा आपला वैदिक सनातन धर्म आहे. त्याचे हे 16 खांब आहेत. पुरुषार्थ म्हणजे काय तर आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे आणि हा मनुष्य जन्म सार्थकी लावण्यासाठी काय काय करायला पाहिजे. अर्थ याचाच अर्थ कुठल्या तरी दिशेने प्रयत्न करणं. विद्यार्थी हा काय करतो, विद्या मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. धनार्थी आपल्या स्तोत्रामध्ये विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रां, मोक्षार्थी लभते गती. अर्थ याचा अर्थ हेतू, उद्देश मिळवण्यासाठी. मग 4 पुरुषार्थ कुठले तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ आपल्यामध्ये सांगितलेले. आणि ह्या 4 पुरुषार्थासाठी सगळं आयुष्य वेचायचे. ह्याच्यातले धर्म आणि मोक्ष हे आपण जरा बाजूला साधतो आणि अर्थ आणि कामावर सगळा फोकस करतो. वस्तुतः धर्म आणि मोक्षाच्या चौकटीमध्ये जे अर्थ आणि काम बसवलेले आहेत त्याचा आस्वाद घ्यायचा कसा तर मर्यादित स्वरूपामध्ये. पैसा मिळवायला कोणीही नाही म्हटलेलं नाही, भरपूर पैसा मिळवा. आमचं श्री सूक्त उलट अर्थ कसा मिळेल ह्याच्यावर आहे, पण तो कशासाठी, स्वार्थासाठी नाही तर समाजासाठी. त्यामुळे अर्थ आणि काम याच्यावर भर द्यायचा आहे.
पण तो कसा मर्यादित स्वरूप. भगवद्गीतेत तर सांगितलं धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, मीच काम आहे असं भगवंत म्हणतात. पण कसा धर्माला अनुकूल असणारा का. अशी ही 16 खांबावर आपली खरी संस्कृती उभी आहे. आता ही हिंदू संस्कृतीवर कमी का हल्ले झालेत आतापर्यंत. कितीतरी हल्ले झालेत. म्हणजे मुघलांचे झालेत, यवनांचे झालेत, ब्रिटिशांचे झालेत. सगळ्या संस्कृतीने आपल्या धर्मावर खूप आक्रमण केली आहेत. तरी सुद्धा आपली संस्कृती ही अक्षुण्ण आहे, टिकून आहे का. कशाच्या बळावर टिकून आहे तर ती नुसतीच टिकून नाही तर ती प्रगती पथावर आहे. कारण याचे अगदी कारण लक्षात घ्या की ह्या आपल्या भारतीय संस्कृतीचं बाह्य रंग जरी राजकारणाचं असलं तरी अंतरंग मात्र आचार्य आणि संतांच्या शिकवणुकीचं आहे. आणि म्हणून इतकी वर्ष झाली, इतकं आक्रमण झाली तरी ही संस्कृती अजून टिकून राहिलेली आहे असंही म्हणता येईल. म्हणजे एखादं फळ असतं की नाही, त्याचं कवच आहे ते राजकारणाचं आहे, पण त्याचा गर आहे ना तो संत कृपेचा गर आहे. आणि ह्या संतांमुळे आपली ही संस्कृती टिकून राहिलेली आहे. अगदी पूर्वीचे आचार्य म्हणजे अगदी आपण ऋषी मुनी ज्यांना म्हणतो, सप्तर्षी आहेत, म्हणजे अत्री आहेत, वाल्मिकी आहेत, व्यास आहेत, याज्ञवल्क्य आहेत, कपिल मुनी आहेत, असे अनेक मुनी आहेत. ते खरं म्हटलं तर ते संतच होते. किंवा आजचे संत जे आपल्याला संत माहिती आहेत ते सुद्धा पूर्वीचे आचार्यच आहेत. म्हणजे आचार्य आणि संत याच्यात फारसा फरक तसा म्हटलं नाहीये. तर काय करतात हे आचार्य किंवा संत, तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टरीती उपकार, जगाच्या कल्याणासाठीच त्याने खरोखर अवतार घेतलाय. आपल्याला सगळ्यांनाच माहिती किती संतांना किती त्रास झालेला आहे. आपला त्रास त्या मनाने काहीच नाही. आपण म्हणतो की आम्हाला संसारात इतका त्रास आहे, पण माऊलींच्या इतका त्रास आपण भोगलाय का. तुकाराम महाराजांच्या इतका, समर्थांच्या इतका त्रास आपल्याला भोगावाच लागलेला नाहीये. पण हे लोक काय करतात तर आपण स्वतः त्रास भोगतात पण जगाच्या कल्याणासाठी कार्य करतात. अगदी अगदी त्याही पूर्वी जायचं झालं तर महाभारतामध्ये यक्ष प्रश्न म्हणून एक भाग आहे. यक्ष प्रश्न म्हणून एक भाग आहे. त्याच्यात यक्षाने प्रश्न विचारला होता युधिष्ठिराला, का दिक, का दिक, दिक म्हणजे दिशा आणि का म्हणजे कोणती, दिशा कोणती धरायची. तर त्यांनी सांगितलं होतं संतो दिक, संतांनी दाखवली तीच दिशा खरी असं सांगितलं होतं. हे प्रश्नाचं उत्तर बघा किती थोडक्यात पण किती नेमकं उत्तर आहे. तर हीच दिशा आहे, हीच समाजाची दिशा आहे. आणि संत संग कसा आहे तर अमोघ आहे. संत संग कधीही व्यर्थ जात नाही. जितके तुम्ही संतांच्या सहवासात याल तोपर्यंत तितकं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होत जातं असंही म्हटलेलं आहे. आपल्याला आता महाराष्ट्रातलं संत पंचक माहिती, संत पंचक माहिती, माऊली आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचा जणू काही आत्मा आहे. ज्ञानेश्वर माऊली हे आपल्या महाराष्ट्राचा अगदी दैवत आहे. तो आत्मा आहे. संत नामदेव या संस्कृतीची जिव्हा आहे. एकनाथ महाराज हा कंठ आहे. तुकोबर आहे साक्षात हृदय आहे. तर समर्थ हे त्याचं मस्तक आहे. असे 5 संत आपल्याकडे होऊन गेले आणि महाराष्ट्र ही संतांची मांदियाळी आहे असं आपण म्हणतो. आणि म्हणून या जेव्हा जेव्हा समाजामध्ये अव्यवस्था असते, बंडाळी माजते, तेव्हा मानवता धोक्यात येते, अनिष्ट रूढींना प्रोत्साहन मिळतं, तेव्हा हे संत अवतार घेतात. हे संत जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. त्या तशीच ही कोंडी फोडण्यासाठी आपले हे संत अवतार घेतात, समाजाला उत्तम विचार देतात आणि ते विचार स्वतः आचरणात आणतात. काही लोक आपल्यातलेही काही लोक लोकांना उपदेश करण्यात फार हुशार असतात, पण तो आपण आचरणात आणत नाही. म्हणजे आपल्याला वचन माहिती आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. किंवा संस्कृतमध्ये असं म्हणलंय, यथा चित्तम तथा वाचा, यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाची क्रिया यांचं साधूना एक रूपता. जे मनात आहे तेच बोलण्यात आहे आणि जे बोलण्यात आहे तेच आचरणात आहे असे संत वागतात. आणि म्हणून त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो किंवा त्यांना मानतो, हे त्याचंच कारण आहे. असे खरं महाराष्ट्राने अनेक चढ उतार पाहिले. कितीतरी व्यक्ती समर्थांच्या काळामध्ये फार दुर्दशा झालेली होती समाजाची, खूप संघर्ष करायला लागलेला आहे. पण शेवटी आपल्याला माहिती आहे सत्याचाच विजय होतो. आपल्या देशाचंच वाक्य आहे, सत्यम एव जयते. त्यामुळे संतांच्या उपदेशामुळे काय होतं, माणूस काही बदलत नाही, पण माणसातलं जे माणूस पण आहे ते उंचावतं. ही संतांची आपल्यावर मोठी कृपा आहे.
आणि खरंच हे संत भेदभाव करत नाही. अगदी कुणावरही, मित्रावर जेवढे उपकार करतील तेवढेच शत्रूवर. म्हणजे गीतेतलं वचन आहे, समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयो, असे संत असतात. क्षुद्र हृदयाची माणसं काय करतात, ती म्हणतात अयम निजहा परो वेती गणना लघुचेतसा उदार चरितानां तू वसुधैव कुटुंबकम. या संतांसाठी संपूर्ण विश्व हे त्यांचं जणू काही घर असतं. आपण जरा त्याच्यात भेदभाव करतो की हे माझ्यावर काही, माझी हद्द आहे, ही तुझी हद्द आहे, असं ते करत नाही. त्यामुळे हे त्या विश्व त्यांचं घर आहे. आणि अशा मानवतेच्या अधिष्ठानावर आपल्याकडे अनेक संत होऊन गेले. आणि त्या संतांच्या मांदियाळीतलं आज एक मोठं रत्न, एक पदकासारखं रत्न, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्यांचं नाव आहे सावता माळी. सावता माळी, सावतोबा म्हणतात, सावताजी महाराज असं त्यांना म्हटलेलं आहे. आता यांचं वैशिष्ट्य काय, सावता माळींचं वैशिष्ट्य काय आहे, तर कोणतीही परंपरा घरात नव्हती. कोणतीही भक्तीची परंपरा घरात नसताना सुद्धा केवळ भक्तीच्या बळावर या संतांनी विठ्ठलाला प्रसन्न करून घेतलं. आणि या संतांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे, लक्षात घ्या, पंढरपूर पासून केवळ 25 मैल अंतरावर त्यांचं गाव होतं अरणगाव. या अरणगावात राहत असून सुद्धा ते एकदाही पंढरपूरला गेले नाही. आता तुम्ही म्हणाल हे काय वैशिष्ट्य का, गेले नाहीत म्हणजे काय हे चांगलं आहे का, पण तसं नाही. आपण त्याचा दुसऱ्या बाजूने अर्थ घ्यायचा की त्यांनी त्यांच्या कामालाच सर्वस्व मानलं, कामातच ते विठोबा बघत होते. आणि म्हणून ते म्हणले मला पंढरपूरला जायची आवश्यकताच नाहीये, तो विठोबाच माझ्या शेतातच आहे, माझ्या बरोबर तो खेळतो, माझ्या बरोबर तो राबतो, माझ्या बरोबर काम करतो आणि या पिकाच्या रूपाने मला प्रसाद देतो. असा विठोबा जर का माझ्या घरातच आहे तर मी जाऊच कशाला पंढरपूरला, असं म्हटलेलं आहे. त्यामुळे शेती कामात ते इतके रमले होते की त्यांना प्रत्येक कामामध्ये तो विठ्ठल दिसत असतो. म्हणजे मळा म्हणजे त्यांचं सर्वस्व होतं. आता आपण आणखीन त्यांच्या चरित्राकडे जाणार आहोत आणि मग त्यांचं तत्वज्ञान पण बघणार. दोन्ही गोष्टी आपण ह्या एका तासाच्या मर्यादेमध्ये समजावून घेणार. आता काय म्हटलेलं आहे, मळा म्हणजे त्यांचं सर्वस्व होतं. इतकं त्यांना फक्त मळ्याचाच वेळ होतो, अगदी झोपण्यापुरतं काही तास जेवढे झोपतील तेवढेच, बाकी कुठल्यापासनं ते मळ्याकडे बघावं, त्याचं खुरपणी करावी, त्याला पाणी द्यावं, त्याच्याशी बोलावं, त्या पिकांशी सुद्धा बोलायचे, इतके त्याच्यामध्ये रमले होते की त्यांना प्रत्येक ह्याच्यात विठ्ठल दिसायचा. लोक त्यांना चिडवायचे, लोक म्हणायचे काय रे तू एवढा मळ्यात काय रमतोस, सारखं काय त्या मळ्याकडे बघत बसतोस, मळा म्हणजे काय तुझं लेकरू आहे का, मळा म्हणजे तुझं काही लेकरू आहे का. त्याच्यावर सातोबा काय म्हणाले, मळा माझं लेकरू नाहीये, मी मळ्याचं लेकरू आहे. आणि ते नेहमीच म्हणायचे की हा मळा माझा नाहीये, हा विठुरायाचा मळा आहे. विठुराया सुद्धा नाही, ते विठाई म्हणायचे. आपल्याला कल्पना आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, तर हा विठाईचा मळा आहे असं ते म्हणत होते. आणि मी त्याचं लेकरू आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आता खरं सावता माळी असं आपण म्हणतोय, खरं जो कोणी फुलाचा व्यवसाय करतो त्याला माळी म्हणण्याची खरं तर पद्धत होती. आता कालांतराने काय झालं, त्या कामाला जात चिकटली आणि आज जात हा शब्द फार असा ज्वलंत असा प्रश्न झालेला आहे. त्या काळी समाज हा ज्ञानापासून वंचित होता, ज्ञानापासून दुरावलेला होता. त्यामुळे जेव्हा सावतोबा भजन म्हणायचे, कीर्तन करायचे, तेव्हा समाजाने त्याला विरोध केला. काय विरोध केला की माळ्याच्या जातीने असलं काही करायचं नसतं, ते ब्राह्मणांचं काम आहे, माळ्याने असं काही करायचं नाही असा विरोध केला, बहिष्कार सुद्धा टाकला. पण या गोष्टीमुळे सावतोबांच्या भक्तीवर किंचितही परिणाम झाला नाही. पण त्यांची ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा ही अपार अशी होती, प्रखर होती. आता त्यांचे आई वडील कोण, ते या अरण गावात आले कसे, हे थोडंसं आपण त्याचं चरित्र आधी इतिहास बघूया, त्यांचे अभंग बघूया, त्यांच्या जीवनातले चमत्कार सुद्धा थोडे बघणार. पण संत म्हटलं की ते चमत्कार आहेतच त्यांच्यामध्ये सुद्धा. आता खरं म्हटलं तर ह्यांचं गाव हे अरणगाव नाही बरं का, सांगली जिल्ह्यातलं औसा नावाचं गाव आहे. औसा नावाची बरीच गाव आहेत, मराठवाड्यामध्ये पण एक औसा आहे, पण हे सांगली जिल्ह्यातलं औसा गाव हे त्यांच्या आजोबांचं म्हणजे दैबू माळी होते. त्यांच्या आजोबांचं नाव होतं दैबू माळी, त्यांचं हे मूळ गाव होतं. आणि हे दैबू माळी सुद्धा अतिशय प्रपंच टोकीने, आता ह्यांच्या घरात मी आत्ताच म्हटलं भक्तीची परंपरा नव्हती, पण मळा शेत सांभाळणं हे अगदी जीवापलीकडचं त्यांच्या काम होतं, अतिशय प्रिय असं काम होतं. असे दैबू माळी सुद्धा आपला प्रपंच उत्तम करत होते, टुकीने करत होते. त्यांना 2 मुलं होती, एकाचं नाव होतं डोंगर आणि एकाचं नाव होतं परसू.
आणि पूर्वी असं व्हायचं की छोट्या गावांमध्ये लुटारू यायचे, ठग लोक यायचे आणि सगळे गावाच्या गावं उद्ध्वस्त करून जायचे. असे लोक एकदा आले रात्री, हे सगळे मध्यरात्री झोपले असताना तलवारी किंवा ते मशाली आणि भाले घेऊन असे शहरात घुसले घोड्यांवर बसून आणि सगळं गाव त्यांनी उद्ध्वस्त केलं. आणि त्याच्यात हा दैवमाळी, त्याची पत्नी आणि त्याची 2 मुलं असे पळत सुटले. पण जीव वाचवायचा ना शेवटी. आणि जीव वाचवायच्या प्रयत्नात तो डोंगर नावाचा मुलगा होता, तो चुकला. तो कुठे गेला तो त्याचा शेवटपर्यंत पत्ता लागला नाही. पण हा दैवमाळी, त्याची बायको आणि हा परसू हे मात्र पळत पळत ते कुठलं तरी गाव गाठत शेवटी त्या अरण गावामध्ये आले. अरण गाव म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं, पंढरपूरपासून अगदी जवळ असलेलं गाव. अरणगाव हे नाव सुद्धा अरण्य याच्यावरून आलेलं. हे गाव नव्हतंच मुळी, तेव्हा सुद्धा गाव नव्हतंच. अतिशय मोठं दाट असं जंगल होतं आणि त्या जंगल तोड झाल्यानंतर तिथे एक गाव बसलं, त्याचं नाव अरणगाव. दैवमाळी अतिशय मेहनती होते, परशू पण तरुण होता, त्यामुळे ते दोघं दुसऱ्याच्या मळ्यात राबत होते, पण लांबून आले होते ना, दुसऱ्याच्या मळ्यात राबत होते. पण हे राबता राबता इतके कष्ट केले, इतकी मेहनत केली की पुष्कळ पैसा मिळाला. मग त्यांनी थोडीशी जमीन घेतली, तिथे मळा लावला आणि अगदी जीवापलीकडे त्याच्यामध्ये प्राण पोचले आणि तो मळा फुलवला. असं सगळं केलं, स्वतःचा मळा तयार केला. हळूहळू त्यांची ही परिस्थिती सुधारली. आता दैवमाळी हे स्वतः विठ्ठल भक्त होते आणि त्यांनी वारी कधीच चुकवली नव्हती. ते मात्र नियमाने वारीला जायचे, परंतु कामाच्या वेळेस काम करताना फक्त विठ्ठला मुखामध्ये नाम आणि हातामध्ये काम, हाच त्यांचं धोरण होतं. त्यामुळे घरामध्ये समृद्धी होती, प्रसन्नता होती. ते स्वतः शिकले नव्हते, पण त्या परसूला त्यांनी पुष्कळ शिकवलं आणि त्याला सुद्धा तोही मित्रांबरोबर आनंदाने भजनं म्हणतच काम करायचं. या घराण्याची परंपरा अशी होती की भजन मुखामध्ये विठुरायाचं नाम आणि हाताने काम, असं सगळं चाललं होतं. आणि मग परसूचंही यथावकाश लग्न झालं. त्या सलूमाळ्याची मुलगी होती नांगिता म्हणून, तिच्याशी त्या परसूचं लग्न झालं. ती सुद्धा कष्टाळू होती, सुसंस्कृत होती, सगळं छान चाललेलं होतं. आता लग्नानंतर काही काळात मळ्यात कष्ट करून या नवरा बायकोनी मळ्याचं अक्षरशः सोनं केलं, त्या मळ्यामध्ये सोनंच पिकवलं. पण लग्नाला पुष्कळ वर्ष झाली तरी अजून पाळणा हल्ला नव्हता. आणि म्हणून त्या पंढरपूरला जाऊन त्या विठुरायाच्या कानावरही बाब घालावी असं म्हणून ते दोघं गेले. आणि खरोखर त्याची करुणा भाकली. चंद्रभागेत स्नान केलं, विठ्ठलाचं दर्शन घेतलं, त्याला मनोमनी आळवलं आणि खरोखर तिथून आल्यानंतर नांगिताही गरोदर झाली आणि तिला मुलगा झाला. 1250 मध्ये. लक्षात घ्या, आता 800 वर्ष होऊन गेलेली. 800 वर्ष अजून सावता माळींचं नाव आहे. 800 वर्ष टिकतं का? फक्त ही संतांची नावच टिकतात. तुमची माझी नावं राहणार आहेत का अजून 100 वर्षांनी? आपल्याला कोण विचारतं? पण संतांचं कार्य असं असतं की 800 वर्ष झाली. 1250 मध्ये त्या बाळाचा जन्म झाला. सगळीकडे आनंद झाला. ती मळ्यातली पिकं सुद्धा आनंदाने डोलायला लागली आणि ह्या मुलाचं नाव ठेवलं सावता माळी. आता घरातलं वातावरण तर उत्तम होतं, धार्मिक वातावरण होतं. आई वडिलांची विठ्ठल भक्ती होती, ती सावतामध्ये उतरलेली होती. सावता कसा होता? शांत होता, संत वृत्तीचा होता, स्थिर होता. बोबड्या बोलात तो विठ्ठलाचं नाम घेईल. खेळण्याच्या खोड्या करण्याच्या वयात सुद्धा त्याला विठ्ठल भक्तीचं वेड लागलं. एकांतर तो काहीतरी पुटपुटत असे, पण लहान असताना सुद्धा गरजूंना मदत करण्यासाठी हा सावता धडपडायचा. म्हणजे वृत्ती ही लहानपणापासूनच बनत असते. विठ्ठलाच्या नामापुढे त्याला अभ्यास सुद्धा नको वाटायला लागला. शाळेत घातलं होतं वडिलांनी, पण अभ्यास नको. जे काय आहे ते मळ्यात, असंच त्याला सारखं वाटायचं. म्हणजे मोठ चालवताना, वाफ्याला पाणी देताना, भाजीपाला विक्रीसाठी पाठवताना त्याला फक्त विठ्ठल नामच घ्यायचं असायचं, सारखं विठ्ठलाचं नाम. इतकं नाही तर आता त्याला कामातच विठ्ठल दिसू लागला. मळ्यातल्या भाजीपाल्यामध्ये सुद्धा त्याला विठ्ठलाचं दर्शन होईल. आणि म्हणून तो त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे, तो सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला 2च गोष्टी माहिती आहेत सावता माळीबद्दल, की नाव त्यांचं माहिती आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा. असं त्यांचं अभंग प्रसिद्ध आहे. हा अभंग अतिशय प्रसिद्ध आहे. आता शेतीविषयी अतिशय अभिमान होता मनामध्ये. शेतीवर, पिकावर, त्या विहिरीवर इतकं प्रेम होतं. शेतीचं काम मन लावून करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे. आणि पांडुरंगाने दिलेला प्रसाद म्हणजे भरून आलेलं सगळं पीक, अशीच त्यांची वृत्ती होती.
त्यामुळे प्रत्येक वस्तूमध्ये त्यांना परमेश्वरच दिसत होता. आता हे आपल्या व्यवसायाला परमेश्वर मानणं हे गीतेतलंच तत्वज्ञान आहे. स्वकर्म हा स्वधर्म आहे खरं म्हटलं तर. जसं गीतेमध्ये म्हणले स्वे स्वे कर्मण्य निरत संसिद्धी लभते नरहा. स्वतःचं काम हेच हा धर्म आहे. स्वतःच्या कामामध्येच आपल्याला देव बघायला शिकलं पाहिजे आणि हेच गीतेचं तत्वज्ञान आहे. ते गीता यांनी वाचलेली नव्हती, पण गीतेतलं तत्वज्ञान किंवा अगदी आजच्या भाषेत, आजच्या अगदी कॉर्पोरेट भाषेत सांगायचं झालं तर वर्क इज वर्शिप. आपलं काम हाच खरं तर देव आहे आणि ते त्यांनी मानलेलं. आणि नेहमीच भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलंय की तुमच्या कामामध्येच देव शोधायचं, बाकी कुठेही देव नाही. अगदी तुमचं कुठलं काम आहे, गृहिणीचं काम आहे, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही सैनिक आहात किंवा तुम्ही अगदी झाडूवाले असाल, तरी सुद्धा त्या कामामध्ये देव पाहिला की तो प्रसन्न होतोच. जनाबाई कुठे शिकली ती? PhD केली होती का जनाबाईने? MPhil केलं होतं? काही केलं नाही, पण ललिता कांडिका तुझं गायीनं अनंता होती ना जनाबाईची भक्ती, तशी ह्या सावताची होती. कामावर अतिशय निष्ठा असल्यामुळे त्यांचं कर्म हाच त्यांचा धर्म झाला. अर्थातच त्या विचाराला आचाराची जोड मिळाली. नुसतं तोंडी बोलणं नाही, शब्द पांडित्य नाही, त्या विचाराला आचाराची जोड मिळाली आणि त्यांनी कृतीत आणलेली ही आचारसंहिता ही सामान्य माणसाची खरं म्हटलं तर गीता आहे. त्यांनी जी आचारसंहिता आणली ती असं ते म्हणतात की मला तपाची गरज नाही, मला ध्यानाची गरज नाही, स्वतःच्या कामाला परिश्रमाला आकार देणारे सावतोबा हे खरे कर्मवीर होते. आणि जेव्हा सगळं कुटुंब एकजुटीने कुठलंही काम करतं तेव्हा तो आनंद सोहळा होऊन जातो. आणि मग तेव्हा सावतोबा म्हणतात आम्ही आमची माळीयाची जात शेत लावू बागायत सावताने केला मळा विठ्ठल देखीला डोळा. आमची माळ्याची जाते ह्याचा त्यांना अभिमान होता. तिथे कुठला कमीपणा नाहीये. माळी आहोत आम्ही, मला अभिमान आहे. शेत लावू बागायत सावताने केला मळा विठ्ठल देखीला डोळा. सावता मळ्याशी इतके एकरूप झाले ते, इतके. आणि त्यांच्या घरात भक्ती तशी नव्हती, फक्त नाम घ्यायचं आणि काम करायचं हे होतं. पण जशी समर्थांच्या घरात 22 पिढ्या होती, माऊलींच्या घरात जशी होती तशी परंपरा नव्हती. पण आपलं काम किती मनापासून करावं, किती मनापासून करावं बघा. आता एक सांगते, सावता लहान जेव्हा होता तेव्हा वडिलांच्या मदतीला जायचा बरं का, मळ्यामध्ये वडिलांच्या मदतीला जायचा. आता बघा तुम्ही डोळ्यासमोरच चित्र आणा की मिरचीचं शेत अगदी बहरलेलं आहे. मिरचीचं शेत छोटं असतं, म्हणजे बुटकं पीक असतं, पण त्या हिरव्यागार लांब लांब मिरच्या तोडताना ह्या सावत्याला इतका येतो तो मिरचीचा वास, त्याचा तो रंग, ती तोडण्याची पद्धत, त्याला इतका आनंद व्हायचा आणि त्यांनी भराभरा मिरच्या तोडायला सुरुवात केली. वडील बघत होते. वडील इतके चांगले होते, इतके संस्कारी होते. वडिलांनी पाहिलं आणि वडील म्हणले थांब सावत्या, हे पीक म्हणजे पीक नाहीये नुसतं, आपल्याला नुसतं ते उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बघायचं नाहीये, हे पीक म्हणजे आपलं लेकरू आहे. आणि लेकराला आई कशी घेते बघा. आता काय सांगतात वडील, लेकराला आई कशी घेते, अंघोळ घालताना सुद्धा अगदी अलगद घेते, त्याला गुंडाळते, त्याला तीट लावते, त्याला काजळ लावते, त्याला दूध पाजते. तसं मिरची तोडताना सुद्धा हे लेकरू आहे असं समजून कर. आणि काय बघा किती त्याच्यामध्ये बारीक विचार आहे. आता मोठं पीक आलेलं आहे, 4-2 मिरच्या गेल्या तर काही बिघडणार नव्हतं खरं म्हटलं तर. पण ते म्हणतात की मिरच्या तोडताना कधी कधी कवळी फुलकळी तोडली जाऊ नये, म्हणून ते दादा म्हणायचे की कुठलंही काम आबाडधोबाड करायचं नाही, आबाडधोबाड कुठलंही काम करायचं नाहीये. माझा सावता असा उलंग काम करणारा नको. लहान मुलाला कसं अलगद धरावं, अलगद शेकावं, डोळ्यात काजळ घालावं, त्या निगुतीने मिरच्या तोडायच्या. आता बघा कशा तोडायच्या, आपण थोडंसं शिकूया ह्याच्यातनं की उभं राहूनही तोडायच्या नाही, बसूनही तोडायच्या नाही. कशा तोडायच्या मिरच्या, तर 2 पायांच्या चवड्यावर बसून एका हातामध्ये मिरचीचं झाड धरायचं आणि दुसऱ्या हाताने अलगद, म्हणजे एकही अवास्तव मिरची तोडली जाणार नाही. कवळी मिरची, एखादं फूल, एखादी कळी तोडली जाणार नाही, इतकी दक्षता घ्यायची. 2 पायाच्या चवड्यावर बसून एका हाताने झाड धरायचं आणि एका हाताने अलगद मिरची तोडायची, म्हणजे एकी बरोबर इतर 4 कळ्यांची नासधूस होते. त्यांनी सावत्याचा कान पिळला नाही
आता कामातलं गुज कामाच्याच पोटात शिरून सांगितलं. आई कशी सांगते लहान मुलीला, पोळी कशी लाटायची, हे सगळं ते तंत्र आहे. रागवून उपयोग नाही किंवा काहीतरी मीच करते असं म्हणूनही उपयोग नाही. त्यांनी इतकं त्याच्यातलं सगळं गुज त्याला सावत्याला सांगितलंय आणि मग ही कला त्यांना साथ देते आणि ते तत्वज्ञान मोलाचं होतं. आणि त्याच्यातनं सावत्याची त्या मळ्यावरची भक्ती आता आणखीन आणखीन अधिकाधिक वृद्धिंगत होत गेली, गडद होत गेली. आता बघा किती प्रत्येक त्या पीक म्हणजे आपल्याला वाटतं म्हणजे हल्ली आपल्याकडे प्रॉब्लेम झालाय, प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी ज्याला आपण म्हणतो, सगळं खूप आहे त्यामुळे कशाचीच चव राहिलेली नाही. पूर्वी कसं थोडंसं कधीतरी काहीतरी मिळायचं तेव्हा त्याला चव असायची. बघा पूर्वी श्रावणी सोमवारी आई असा बरणीतला साखर आंबा काढायची तेव्हा काय आनंद व्हायचा. श्रावणी सोमवारीच फक्त साखर आंबा खायला मिळतो. आता द्या बरं तुमच्या नातवंडांना साखर आंबा, कोणी विचारत नाही. रोज त्यांना भरपूर पदार्थ आहेत. ह्या सगळ्यामध्ये शिकायचे काय आपल्याला, ह्या सावत्याच्या उदाहरणावरनं कुठलीही गोष्ट व्यर्थ घालवायची नाही. एक मिरची सुद्धा अशी भरपूर मिरच्या होत्या, शेकड्याने मिरच्या येत होत्या, पण वाया काही घालवायचे नाही. आणि दादांनी सावत्याला सांगितलं होतं की हा मळा आपला नाहीये बरं का, हा विठ्ठलाचा मळा आहे, आपण त्याचे रखवालदार आहोत. आपल्याला नेमलं इथे रखवाल आणि मळ्याची देखभाल म्हणजे विठ्ठलाची पूजाच आहे. हिरव्यागार पालेभाज्यांमध्ये, आंब्याच्या मोहराच्या गंधामध्ये, झेंडूच्या शेवंतीच्या पिवळ्या धमक रंगामध्ये त्याला विठ्ठल दिसायचा आणि त्यामुळे कामाचा शेण त्याला कधीच जाणवायचा नाही. बघा काय सुंदर ती रताळी आहेत, काय त्या हिरव्यागार काकड्या आहेत, काय ते ताजे ताजे पेरू आहेत पिकलेले, हे सगळं डोळ्यापुढे आणलं की ह्याच्या पुढे विठ्ठल काय आहे, विठ्ठल काहीच नाही, हाच विठ्ठल आहे असं त्याला वाटायचं. आता ह्या आई वडिलांना या सावताचं अतिशय कौतुक होतं आणि मग आता तो वयात आला, मोठा झाला, तरुण झाला आणि मग त्याचं लग्न जवळच्याच भानवसे पाटील यांची मुलगी जनाई हिच्याबरोबर सावताचं लग्न झालं. आणि ती पण कशी होती, अगदी तोडीस तोड होती, सावत्यासारखीच होती आणि म्हणून त्यांचा संसार इतका सुखाचा झाला. आणि सावत्याच्या प्रत्येक वर्तनामध्ये हेच जाणवत होतं. लग्न झाल्यावर सावत्याने जनाईला काय सांगितलं की पावलं असतात 2 पण चालतात एकच वाट. काय सांगितलंय, 2 पावलं आहेत पण वाट एकच आहे. 2 पावलं 2 दिशेला जाऊ शकत नाही, एक उजवं पाऊल इकडे गेलं असं नाही करत. 2 पावलं आहेत पण चालतात वाट एक. ओठ असतात 2 पण बोलतात एकच बोल. तसं आपण दिसायला 2 असलो तरी एकोप्याने राहू. आता ह्याच्यापेक्षा तत्वज्ञान वेगळं काही आहे, वेगळं काहीच तत्वज्ञान नाही. हे सावत्याने न शिकलेला, दुसरी शिकलेला हा सावत्या, पण त्या मळ्याशी एकरूप होता होता सगळं जगाचं तत्वज्ञान त्याला उलगडलेलं आहे. आणि जनाई सुद्धा, त्याची पत्नी सुद्धा इतकी चांगली होती की तिलाही सावत्याचं मोठेपण कळलं होतं. त्यामुळे विचारांबरोबर आचारांमध्ये सुद्धा शुद्धता आहे हे तिला खात्री होती. त्यामुळे ती त्या संसारात अतिशय समाधानी होती, घर सांभाळून शेतात राबत होती आणि राबताना सुद्धा ती सुद्धा विठुरायाचं नाम सारखं गुणगुणत होते. असा हा इतका सुखाचा संसार चालला होता. आता पंढरपूरचा रस्ता त्यांच्या गावावरून जायचा. वारकरी जाता येता तिथे थांबायचे, आसरा घ्यायचे, त्यांना जेवणही वाढायची, सगळं चालायचं. मग वारकरी म्हणायचे एखादं कीर्तन होऊन जाऊ दे. सावत्यालाच म्हणायचे की तुम्ही कीर्तन करा. पण सावत्या म्हणायचं की नाही नाही, मला कीर्तन येत नाही, मी तेवढा शिकलेला नाहीये, माझी तेवढी पात्रता नाहीये. आणि लोक त्याला, वारकरी म्हणायचे की तुम्ही चला ना पंढरपूरला. तो म्हणायचा नाही नाही, मला ना हा मळा सोडून कुठेही जायचंच नाही, मळ्यातच माझं विठोबा आहे आणि म्हणून ते कधीच ते गेलेले. आता कीर्तनासाठी आवश्यक असणारं ग्रंथाचं वाचन वगैरे मला नाही असं म्हणले तरी मग कधी कधी त्या सावत्याला आतून असं अगदी स्फुरण व्हायचं आणि त्याला काही अभंग सुचलेले आणि त्याच्यावर तो कीर्तनही करायचा. म्हणजे आता मळ्यामध्ये मोठेच्या पाण्याचा आवाज तर होताच, पण त्याच्याबरोबर आता टाळ मृदुंगाचे स्वर सुद्धा घुमायला लागले. सावतांनी स्वतःच्या अभंग रचना केल्या, अशा हृदयस्पर्शी रचना त्याच्या होत्या. पण त्या अंतरंगातून निघाल्या. आपण कविता करू समजा, आपण र ला र ट ला ट जोडून काहीतरी आपलं यमक जुळवायचं म्हणून कविता केल्या जाते, तसं नव्हतं सावताचं. अंतरंगातनं निघालेलं होतं आणि म्हणून आता त्याला कीर्तनकार सावता महाराज म्हणून ओळखायला लागले. सावता हा श्रेष्ठ असा विठ्ठल भक्त होता. त्याच्या भजनातून अक्षरशः सरस्वती प्रगट होत होती. सावता भक्तीत रंगला की त्याला कशाचंही भान राहायचं नाही. त्यांनी संसाराचा त्याग केला नाही,
पण तरी सुद्धा संसार त्याला प्रिय होता. जसा मळा फुलत होता तसा त्याचा संसारही फुलत होता. संसार वेली सुद्धा बहरत होती आणि त्या बहरणाऱ्या वेलीला एक फूल आलं. एक मुलगी झाली त्यांना, तिचं नाव नागू. छोटीशी होती पण लहानपण. आता एवढं सुंदर वातावरण आहे, मळ्याचं वातावरण आहे, विठ्ठल भक्तीचे संस्कार आहेत. ही लहानगी नागू सुद्धा आपल्या छोट्या छोट्या बोटांनी छोटी छोटी रोपं लावायची, तोडणी करायची, पाणी घालायची, असं सगळं चाललं होतं. आता सगळे अरणगावातले ग्रामस्थ सातोबांना कीर्तनकार महाराज असं म्हणायला लागले. पण आता हे सगळं चांगलं चाललंय की नाही, पण कधीच चांगलं परमेश्वर नियतीला बदवतच नाही. आणि नेहमीच मी सांगते की ह्या जगामध्ये अगदी 98% लोक चांगली असतील तरी 2% असतातच थोडी दुष्ट प्रवृत्तीची लोक असतात. अरणगावात सगळं सुखाचं चाललं, अगदी दृष्ट लागावा असा संसार चाललेला होता, पण विघ्न संतोषी माणसं सगळीकडे असतातच. एकदा काय झालं, नांगरताना या सावत्याला जो नांगराचा फाळ असतो ना त्याला एक दगड लागला आणि म्हणून त्याने पाहिलं काय आहे, तो दगड थोडासा आडवा पडलेला होता आणि त्याला शेंदूर फासलेला होता. तो होता गावातला म्हसोबा, पूर्वीचा म्हसोबा होता तो. आणि मग ह्याला कळलं की तो म्हसोबा देव आहे आणि कशाला त्याला दुखवायचं, म्हणून त्याने तो उचलला आणि पलीकडच्या बांधापर्यंत नेऊन ठेवला. आता ह्या म्हसोबा हलवल्याचा रागच, आता तोपर्यंत कोणी त्याच्या विचारत सुद्धा नव्हतं. पण काही विघ्न संतोषी लोकांना राग आला, म्हणजे हे काय, तू इकडे कशाला तो म्हसोबा हलवला, आता देवाचा कोप होईल तुझ्यावर. आणि नेमकं काय झालं, पावसाळा सुरू झाला आणि त्या गावामध्ये पटकीची साथ आली. आता ते पटकीची साथ आल्याचा सगळा दोष या सावत्यावर टाकला. बघ, तू म्हसोबा हलवलास ना म्हणूनच पटकी आली. त्यामुळे मग खूप ते कामाची माळी होते, ओंकार स्वामी होते, महादेव शास्त्री, असे कोणी कोणी लोक जे गावातले होते, थोडेच होते, पण त्यांनी गुंडांच्या मतलबी लोकांच्या मदतीने याचा सगळं मळा जाळून टाकला. विहीर, चांगली उत्तम पाणी देणारी विहीर होती, ती बुजवून टाकली आणि त्याला म्हणायला लागले, तू तो म्हसोबा हलवलास ना, आता तुझ्याच गावात तुझ्याच गोठ्यातल्या बकरीचा बळी दे, असं म्हणून सावतोबाच्या मागे लागले. सावतोबा बेशुद्ध पडला. हे सगळं इतकं आपण कष्टाने पिकवलेलं हे सोनं असं भस्मसात झालेलं बघून तो अक्षरशः बेशुद्ध पडला. पण बेशुद्ध अवस्थेत तुला विठ्ठल 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 सुरूच होतं. परंतु सावतोबा खचला नाही. त्याने पुन्हा कंबर कसली. त्याचा श्रमावरती विश्वास होता, हिंमत तर होतीच, पण त्याच्या जोडीला विठुरायावरती श्रद्धा होती. श्रद्धेनेच माणसं तळून जातात बरं का. खरंच आहेत का, कुठेही जायचं झालं तर तुमच्या मनात श्रद्धा पाहिजे. द्विजे दैवते भेषजे गुरव यादृशी श्रद्धा यस्य सिद्धिर्भवती तादृशी, असं म्हटलेलं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये श्रद्धा असेल तरच फळ मिळेल. अगदी साधा आपण डॉक्टरांकडे जातो, कधी कधी नुसतं डॉक्टरांनी अजून तपासलं पण नाही, औषध पण दिलं नाही, पण आपल्याला डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावरच बरं वाटतं, कारण आपली श्रद्धा असते. श्रद्धेवरच माणूस खरं तर टिकतो. या सावत्याची श्रद्धा होती, त्याला कष्टाची जोड होती, त्यामुळे मळा पुन्हा त्यांनी सगळा तयार केला. त्या जनाई आणि नागू यांनी सुद्धा त्यांच्या परीने मदत केली. विहिरीतून पुन्हा पाण्याचे झरे व्हायला लागले, मळा पुन्हा बहरला, लोक यायला लागले, फुललेला मळा बघण्यासाठी लोक यायला लागले. पण सावत्याला ज्यांनी बदनाम केलं होतं, त्रास दिला होता, ते मतलबी लोक मात्र घाबरले. परंतु सावत्याने कधी त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न केला नाही. शत्रूला सुद्धा ते क्षमा करतात असं म्हटलेलं आहे. कारण ह्या सगळे लोक आता सावत्याचं कौतुक करायला लागले की एवढा विध्वंस करून पुन्हा त्यांनी उभं केलं. पण हे सगळं करताना आता जे लोक होते ते घाबरले. आणि आता नेमकं काय झालं, या पटकीच्या साथीमुळे लोक खूप आजारी पडले होते. आता आजारावर पूर्वी काही एवढ्या आजच्यासारखं मेडिकल ट्रीटमेंट एवढी नव्हती. मग आता काय त्याच्यावर, तर झाडपाल्याचंच औषध. आणि झाडपाल्याचं ज्ञान सावत्याशिवाय कुणाला असणार. ज्याच्या स्वतःचा मळा होता, शेत होतं, त्याला सगळं ज्ञान होतं. आणि म्हणून त्या पटकीने जरी गावात थैमान घातलं असलं, अनेकांच्या पोटात खूप दुखायचं, पण सावतोबाने म्हणजे त्यांना औषध देऊन केलं. त्यांना जे माहिती होतं झाडपाल्याचं औषध. आणि हे सगळं करत असताना लक्षात घ्या, बाकी सगळ्यांना ते पटकीच्या साथीने म्हणा, त्या आजाराने ग्रासलं होतं, पण सावतोबाला काहीही झालं नाही. एवढ्या सगळ्या गावामध्ये सावतोबा ठणठणीत होता. कशाच्या जोरावर, ते श्रद्धेच्या जोरावर. आणि इतरांना मात्र झाडपाल्याची काढा करून, मुळे उगाळून सावतोबाने अनेक लोकांना बरं केलं. आता
मात्र हे जे त्रास देणारे लोक होते ना, कामाजी माळी, ओंकार शास्त्री, महादेव शास्त्री, हे औषधोपचारासाठी आता त्यांना कुठे जाणार? बाकी सगळा गाव बरा झाला, पण हे जे दुष्ट लोक होते ते भीत भीत कसे कसे सावतोबाकडे आले. पण सावतोबाने असं म्हटलं नाही की आता तुम्हाला नाही देणार, असं म्हटलं नाही. पण त्यांनाही औषध दिलं, त्यांनाही बरं केलं आणि सगळ्यांना पूर्ण गाव पुन्हा सुस्थितीमध्ये आलं. आता हे तरी काय आहे? शेवटी हा गीतेतलाच उपदेश आहे. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. काय शत्रू आणि मित्र, हा माझा शत्रू हा माझा मित्र असं नाहीच. सगळ्यांची त्यांनी सेवा केली, सगळ्यांचं दुखणं पळून गेलं. आणि मग तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की सावता हे साक्षात देवाचंच रूप आहे. आणि म्हणून कुठे आणि एवढं सगळं करून सुद्धा आता आपल्यासारखा माणूस असेल तर म्हणेल, बघा मी केलं की नाही, माझ्यामुळे तुम्ही बरे झालात की नाही. सावत्याने असं काही म्हटलं नाही. तो म्हणाला की ही विठ्ठलाची कृपा आहे, मला फक्त माध्यम केलेले त्याने, माझ्या माध्यमातून तुम्हाला औषध मिळालं. पण खरा वैद्य कोण आहे? विठोबाच आमचा वैद्य आहे. आता सावतोबांची कीर्ती पसरत चालली, पंचक्रोशीच्याही बाहेर गेली आणि खूप त्यांना मान्यता मिळायला लागली. लोक त्यांचं कीर्तन ऐकायला लांबणं लांबणं यायचे. नाहीतरी संत म्हणजे काय? संत म्हणजे शांत वृत्ती, शांत वृत्ती. हे सगळं करत असताना सावतोबांचं नामोच्चारण चालूच होतं. जनाई आणि नागू या सुद्धा विठ्ठल विठ्ठल सारखं म्हणायच्या. लहानगी नागू वडिलांना विचारायचे की आपला बहरलेला एवढा मळा बघायला या मळ्याचे मालक कधी येणार? पण तिला सारखं सांगितलं होतं हा मळा आपला नाहीये, ह्याचे मालक आहे विठोबा, मालक आहे. मग तिला खरंच वाटायचं. ती म्हणली की एवढा आपण आता ही मेहनत करतोय, या मळ्याचे मालक कधी येणार बघायला? तेव्हा मग सावत्या सांगायचं की येणार ना, नक्की येणार. मग एकदा तिने काय केलं, पंढरपूरला जाणारे जे वारकरी असतात ना, त्यांच्याबरोबर थोडंसं काही भाजीपाला, फुलं असं पाठवलं आणि त्यांच्याबरोबर निरोप पाठवला की ते जे आमच्या मळ्याचे मालक आहेत ना विठोबा, त्यांना जरा आमच्याकडे पाठवा, त्यांना म्हणा जेवायला बोलवले नागूनी तुम्हाला. आणि खरंच त्या वारकऱ्यांना तिने सांगितलं. आणि नेहमीच तिला फार आनंद व्हायचा या मळ्यात काम करताना. छोटीशी अगदी 5-6 वर्षाची नागू आपल्या इंग्लिशच्या बोटाने काहीतरी काम करायची आणि वडिलांना आनंद द्यायची. मळ्याचं काम करताना, मोठेचं पाणी फिरवताना, खुरपणी करताना, शेंगा तोडताना नागू प्रश्न विचारायची आणि म्हणायची की बाबा, आणि बाबा तर सारखे अभंग म्हणायचे. आता हे कांदा मुळा भाजी आपण म्हटलं, आता तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, सावता माळ्यांचे फक्त 38 अभंग आहेत. 38 अभंग आहेत. आता बाकीच्या माऊलींचे तर किती अफाटच वाङ्मय आहे. तुकाराम महाराजांची गाथा आहे, समर्थांचा दासबोध आहे, आत्माराम आहे, मनाचे श्लोक आहेत, अनेक आहेत. सावता माळ्याचे फक्त 38 अभंग आहेत. ते सुद्धा आपल्याला ज्ञात असलेले, माहिती असलेले. अजूनही असतील कदाचित, पण ते आपल्यापर्यंत पोचलेले. आणि जेवढे पोचले ते कुणामुळे पोचले? तर या लहानग्या नागूमुळे. पण हे वडील सावतोबा सारखे मळ्यात काम करताना म्हणायचे ना, अभंग म्हणायचे. आणि हिलाही ते आवडायचं. एक तो गोड गळा होता, त्याला श्रद्धेची भक्तीची जोड होती, त्यामुळे ते ऐकताना इतकं छान वाटायचं. ही नागू म्हणायची की बाबा तुम्ही खूप छान अभंग म्हणता, पण हे माझ्या काही लक्षात राहत नाही. एक शब्द लक्षात राहिला तर दुसरा विसरायला होतो. मग तुम्ही असं करता का? हे सगळे अभंग लिहून ठेवता का? पण हा सावत्या काही जास्त शिकलेला नव्हता. पण मग तिनेच सुचवलं की आपल्या देवळाचे जे पुजारी आहेत काशीबा गुरव म्हणून, तर त्यांचं अक्षर फार सुंदर आहे आणि त्यांना तुम्ही विचारता का? आणि खरंच त्या काशीबा गुरवला विचारल्याबरोबर तो अतिशय आनंदाने तयार झाला. हे सगळं कुणाच्या वाणीतनं बोललं, ही लहानगी नागू नव्हते, तर ती साक्षात शक्तीचा अवतार आहे. तिने हे सहज 5-6 वर्षाच्या मुलीच्या मुखातला एखादा शब्द यावा आणि तो कसा व्हावा बघा. तर ती शक्ती होती, तिच्यामुळेच हे सावता माळ्यांचे 38 अभंग आपल्यापर्यंत पोहोचले. काशीबा गुरव यांनी मोठ्या भक्तिभावाने हे सगळे अभंग लिहून घेतले. म्हणजे काशीबा गुरवला तर असं झालं की तो त्याच्यामध्ये हरवूनच जायचा. अभंग लिहिता लिहिता त्याला इतका आनंद व्हायचा आणि त्याच्याशी संवाद साधायचा. सावत्याशी संवाद साधून एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नाही तो तो विचारायचा. म्हणजे हे अभंग लेखन हे नुसतं लेखन राहिलं नाही, तर तो संवाद झाला, तो उपदेश झाला. म्हणजे या काशीबा गुरवाला रात्री सुद्धा शांत झोप लागायची नाही, पण सारखे ते अभंग दिसायचे, सारखा तो मळा दिसायचा. आणि त्याला असं वाटायचं कधी एकदा उजाडतंय, कधी एकदा मी अभंग लिहितोय आणि त्या सावत्याशी बोलतोय. असं करत करत कारण अभंग लिहिताना सावत्याचं अंतरंग उलगडत गेलं.
फुलून आलं, जणू काही त्याचं जीवन म्हणजे पूर्ण फुललेलं असं ब्रह्मकमळ झालं. आता बघा, अभंगाची इतकी आशयगर्भता, लहान शब्दामध्ये फार मोठा आशय सांगितलेला आहे. त्यामुळे हे सगळं चैतन्य त्याच्यात संचारायचं. काशिबा गुरूंनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की लहान त्या बाळाला फक्त आईचं दूधच हवं असतं असं नाही, दूधच हवं असतं असं नाही, तर त्याच्या कितीतरी पट तिच्या त्या आईचा स्पर्श हवा असं वाटतो. तसंच मला या अभंगांचं झालंय की ते अभंग मला स्पर्श करतात, मला मिठी मारतात, आणि म्हणून मला त्याचा आशय नाही तर सावत्याच्या मुखातून येणारे शब्दच मला हवेसे वाटतात, असं काशिबाने म्हटलेलं आहे. आता हे सगळं त्यांनी खूप भक्तिभावाने हे अभंग लिहून घेतले, आणि हे अभंग हे नुसते अभंग नाही तर ती सावत्याच्या अनुभवाची शिदोरी आहे. त्यातून त्यांनी मळ्यातल्या पीक पाण्याला सुद्धा बोलतं केलं. त्याला आभाळ मायेचं रूप आहे. सावतोबा एका ठिकाणी असं म्हणतात की विहिरीचा उपसा करता येतो, पण अभंगाच्या रूपाने माझ्याच मनाचा उपसा होतो. किती सुंदर वाक्य आहे ना. विहीर मधलं जर पाणी खराब झालं, गढूळ झालं, तर तो उपसा करून ते काढून टाकावं लागतं, म्हणजे ताजे झरे होतात. या अभंगाच्या रूपाने माझं काय होतं तर माझ्या मनाचा उपसा होतोय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग अभंगाबरोबर विचारही जन्माला येतो. अभंगाचं एक एक कडवं म्हणजे सागराचा तळ आहे, त्यामुळेच कमी शब्दामध्ये मोठं सार म्हणता येतं. काय म्हणतात सावतोबा? कमी शब्दामध्ये. आपल्याला असं वाटतं मोठं व्याख्यान दिलं की मोठं काहीतरी, असं नसतं. त्या मोठी कविता म्हणजे मोठं तत्वज्ञान असं नसतं. कमी शब्दामध्ये सूत्राची व्याख्याच ही केलेली आहे. अल्पाक्षरम असंदिग्धम, अतिशय कमी अक्षरामध्ये आणि पूर्ण स्पष्ट आशय कळेल ह्याला सूत्र म्हणतात. तसेच हे अभंग काय म्हणतात सावतोबा बघा, मागे बहुतांचा लाग तोडीला पांग तुम्ही देवा, म्हणून येतो काकुळती पुढती कीव भाकी, सावता म्हणे विश्वंभरा तुम्ही उदारा त्रिभुवनी. 3 ओळीचाच अभंग आहे, 3च ओळीचा अभंग झाला, पण केवढं सार सांगितलंय. त्यांनी सांगितलंय तोडीला पांग तुम्ही देवा, विठ्ठला नाही म्हटलं, देवा म्हटलेलं आहे. देव शब्दामध्ये हे सगळं विश्व सामावलेलं आहे. म्हणजे बघा, आपल्याला समजा सांगितलं की एका वाक्यात आई या शब्दाची महती सांगा, नाही येणार. पाणी या शब्दाची महती सांगा, हवेची महती एका वाक्यात सांगा, येणारच नाही. हवं पाण्याला तुम्ही H2O म्हणाल फार तर, पण H2O म्हणजे पाणी नाहीये. पाणी काय काय करतो, कोणाची तहान भागवतो, कोणाला स्वच्छ करतो, कोणा तीर्थस्थान, या सगळ्या गोष्टी मी एका वाक्यात सांगायची गोष्टच नाही. आई असू दे, पाणी असू दे, प्रेम असू दे, जग असू दे, या शब्दांचे अर्थ जसे एका शब्दात सांगता येणार नाही, तसं हा देव शब्द आहे. एकेका अभंगाला सागराचा तळ आहे. आणि माझ्या भाववृत्तीची दखल घ्यावी हेच माझं विठाईच्या जवळ मागणं आहे. जसं वासराला बरोबर आपली आई कळते. वासरू समजा आलं आणि गाईचा मोठा कळप असला तरी वासरू बरोबर आपल्या आईकडेच जातो, दुसऱ्या गाईकडे जात नाही. तसं हे माझं झालंय. मला एका विठुरायाशिवाय, माझ्या मळ्याशिवाय काहीही सुचत नाही. पुढे सावतोबा दुसऱ्या अभंगात काय म्हणतात बघा, योग याग तप धर्म सोपे वर्म नाम घेता, तीर्थ व्रत दान अष्टांग याचा पांग आम्हा नको, समाधी आणि समाधान तुमचे चरण पाहता, सावता म्हणे दयाक्षमा हेची तुम्हा उचित. विठ्ठलीचं नुसतं नाम घेतलं तरी ते तीर्थस्थान आहे, आणि तीर्थस्थानच्या ठिकाणी दानधर्म केला जातो. मन हे दानधर्माकडे वळतं. ज्ञानातून, तपातून, योगातून मनाची तृष्णा भागते. पंढरीचा रस्ता जरी अवघड असला तरी त्या पंढरी रायाला भेटण्या इतकी अजून माझी पात्रता नाहीये, आणि म्हणून मी पंढरपूरला जात नाहीये. माझी पात्रता जेव्हा वाढेल तेव्हा मी पंढरपूरला जाईल. आणि आता सावतोबा म्हणताय नको तुझे ज्ञान, मला काहीच नको. आपल्याला एक असं वाटतं किंवा संतांच्या बद्दल आपल्याला असं वाटतं की पुष्कळ अभंग, पुष्कळ उपदेश, पुष्कळ ज्ञान असलं की. सावतोबा म्हणतात मला कशाचीच ओढ नाहीये. नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळेच. नको तुझी भक्ती, नको तुझी मुक्ती, मज आहे विश्रांती वेगळीच. चरणी ठेवून माथा विनविते सावता, ऐका पंढरीनाथा विज्ञापना. आता बघा, देवाशी एकरूपता साधता आली की आत्मज्ञान होतच. आत्मज्ञान
पुस्तकं वाचून होत नाही. खूप ग्रंथ वाचले, खूप पदव्या मिळाल्या, खूप अभ्यास केलाय, खूप काही वाचन आहे, व्यासन आहे, म्हणून आत्मज्ञान होईल का? नाही नाही नाही. आत्मज्ञान हे आतूनच व्हायला पाहिजे. आणि देवाशी जेव्हा एकरूपता साधता येते तेव्हा आत्मज्ञान होतं. सभोवतालच्या मूळ स्वरूपाचं आकलन होतं. आकलन होतं मूळ स्वरूपाचं. आता एवढं विश्व आपल्याला दिसतंय, डोंगर आहेत, नद्या आहेत, झाडं आहे, वेली आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, तांब्या आहे, भांडा आहे, टेबल खुर्ची आहे, सगळं आहे. पण ह्या सगळ्याचं मूळ स्वरूप काय आहे नाही आम्हाला माहिती. माहितीच नाही आम्हाला. पण कुठलीही गोष्ट घ्या, त्याचं मूळ स्वरूप हे ब्रह्म आहे. समजा हा रुमाल आहे माझा, लक्षात घ्या, ह्या निमित्ताने मी सांगते, ह्याचा हा विषय नाही आहे. हा रुमाल आहे, कशापासून बनलेला आहे? कापडापासून बनलेला. कापड कशापासून बनलंय? कापसापासून बनलेलं आहे. कापूस कशापासून बनलाय? शेतात उगवलेलं आहे. शेतात तरी कशाने उगवलं? तर पंचमहाभूत आहे म्हणून झाड उगवलं ना कपाशीचं. म्हणजे माती पाहिजे, पाणी पाहिजे, वारा पाहिजे, ऊन पाहिजे, आकाश पाहिजे, सगळं पाहिजे. म्हणजे पंचमहाभूत. पंचमहाभूत कशातनं निर्माण झाली? त्या शक्तीमधनं, मायेमधनं निर्माण झाली. माया कशातनं निर्माण झाली? ब्रह्मात. कुठलीही वस्तू घ्या, या जगातली कुठलीही वस्तू, या रुमाल घ्या, या तांब्या भांड घ्या, ती पेन्सिल घ्या, शेवटी तुम्ही शोध घेता 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 कुठे पोचाल? ब्रह्मापर्यंत. आता ह्या सगळ्या पिकलेल्या मळ्यामध्ये या सावत्याला फक्त ब्रह्म, ते फक्त विठ्ठलच दिसते. आमचे समर्थ तर म्हणतात, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. उगमापर्यंत जायला पाहिजे. उगमापर्यंत जायला पाहिजे. म्हणजे आपण खरंच स्वतःचाही शोध घे, मी कोण आहे असा शोध घेतला तर मी हे पंचमहाभूत आहे, हे शरीर माझं ते पंचमहाभूत असेल. पुन्हा कुठे जाणार तुम्ही? ब्रह्मापर्यंत. मी कोण आहे? मी ब्रह्म. असा शोध घेत घेत सावत्याला सगळीकडे, त्या झाड वेली सगळीकडे, पशु पक्षी, ती माती, मोठेचं पाणी, या सगळ्याकडे तो मूळ स्वरूप त्याला दिसायला लागलं. आणि हे सगळं करता करता ते विश्वरूप, त्यांनी असं म्हटलेलं आहे, मला तेही नको. ज्ञानाच्या पाठोपाठ मान सन्मान येतात, तेही मला नको. त्याचा तर मला तिटकार आहे. तुम्ही रोज हार घाला, नमस्कार करा, हे असलं काही मला नको. मला वाटतं की माणसाने नेहमी लहानच राहावं. किती सुंदर सांगितले बघा. माणसाने नेहमी लहानच राहावं, स्वतःला लहानच समजावं, त्याच्या भक्तीने मात्र विश्वरूप धारण करावं. माणूस लहान पण भक्ती मोठी असं व्हायला पाहिजे. मनाला कशाचीच लालसा नसावी. देवाच्या हृदयातच आपलं विश्रांती स्थान असावं. लक्षात घ्या, देवाच्या हृदयात आपलं विश्रांती स्थान आणि आपल्या हृदयात देवाने विश्रांतीला या. म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, परस्पर आहे. माझ्या हृदयात देव आहे, देवाच्या हृदयात मी आहे. जसं भक्ताला भगवंताची ओढ असते, भगवंताला सुद्धा भक्ताची ओढ असते. भगवंताला पण वाटतं की आपल्याला चांगले भक्त भेटावेत. तसं आता आणि हे ह्याच्या मनात यायला, आणि खरं तसं घडलं बरं का. असंच घडलं म्हणजे बघा, आता आपण पाहिलं की गावातून चांडाळ चौकडी वगैरे, त्या बाकीचे सगळे जरा शरण आले किंवा ते कोणी कामाजी माळी होते, महादेव शास्त्री, पण ते ओंकार शास्त्री म्हणून होते, त्यांचा स्वतःचा मठ होता. त्यांना मात्र हे सावतोबाची प्रगती, त्यांची उन्नती, त्यांचे लोक एवढं कौतुक करतात हे काही पाहवत नव्हतं. आणि मग आता खरं म्हटलं तर लांबनं लांबनं लोक यायला लागले कीर्तन ऐकण्यासाठी. सावतोबाची कीर्तन ऐकायला दुरून दुरून लोक यायची. परंतु ओंकार स्वामींच्या मठात मात्र खलबतं चालू होती. आता ह्याला संपवायचंच. मागच्या वेळेस नुसता मळा जाळला, आता ह्यालाच संपवून टाकायचं. त्यांच्या गुंड मतलबी टोळ्याने सावतोबांचा मळा उद्ध्वस्त केला, पुन्हा विहीर बुजवून टाकली. हे पाहू नका. मागच्या वेळेस केलं तेव्हा सावतोबाने एक स्वतःनेच परिश्रम करून पुन्हा मळा उभारला. आता इतके लोक, 10 गावं त्यांच्या बाजूने होती. आता पुन्हा तो मळा बुजवला, विहीर बुजवली. तेव्हा सगळ्या लोकांना कळलं की ह्याच्या मागे हात कुणाचा आहे? त्या ओंकार शास्त्रीचा आहे. सगळे लोक आता सावतोबाच्या मदतीला धावून आले. मशाली पेटल्या, कुऱ्हाडी चमकू लागल्या. माणसं ओंकार स्वामीच्या मठाच्या दिशेने पळू लागली. पण सावतोबाने धोका ओळखला की आता हे त्या ओंकार शास्त्रीला हे सगळे माणसं धरून मारतील. त्यांच्या पुढे सावतोबा पळत गेले. कशासाठी? मारण्यासाठी नाही, त्याला वाचवण्यासाठी. हा ओंकार शास्त्रींना वाचवण्यासाठी सावतोबाने धोका ओळखला, पण माणसं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तेव्हा सावतोबा सगळ्यात प्रथम ओंकार स्वामीच्या मठात पोहोचला आणि दारापाशी हात दोन्ही उभारून उभा राहिला. आत जायचं नाही, ओंकार शास्त्रींच्या अंगाला सुद्धा हात लावायचा नाही.
शत्रूवर दया 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 म्हणजे किती दया करावी. बघा ना, आता लोक नाहीतर आपल्यासारखी बरं झालं परस्पर त्यांचा बदला घेतला असं म्हटलंच नाही. त्यांनी त्या ओंकार शास्त्री वाचवलं, कोणी ह्यांनीच वाचवलं. लोकांना हात जोडून विनंती केली, माणसं शांत झाली. सगळ्यांनी मिळून मग कष्ट करून मळा पूर्वीसारखा केला, परिसर पुन्हा सुंदर केला, मळा डोलायला लागला, जनाईला आनंद झाला. आणि मग तिने आता परिस्थिती सुधारली होती, तिने 10 गावातल्या लोकांना जेवण दिलं. आता जेवायला जे लोक आले त्याच्यामध्ये वारकरी पण पुष्कळ आले होते, तर तो सिंहणच होता. नागुनी जी छोटीशी नागू होती तिने वारकऱ्यांबरोबर निरोप धाडला की आम्ही ज्या मळ्याची राखण करतोय तो तुमचा मळा बघायला तुम्ही या ना विठोबा, जेवायला या. अशा दिंड्या जात होत्या आणि त्याच्याबरोबर तो निरोप विठोबापर्यंत पोहोचला. तिने काहीतरी छोटं छोटं सामान दिलं होतं आणि ते सगळं पोहोचलं. तिकडे पंढरीमध्ये वारकरी पोहोचले. पण आता बघा काय गंमत झाली, जो तो विचारत होता, पांडुरंगाला शोधत होता, परंतु पांडुरंगाची वीट मोकळी होती. विटेवर पांडुरंगच नाही. सगळे आता दिंड्या पोचल्या आहेत, वारकरी पोचलेत, पण विटेवर आहे कुठे? विठोबाच नाहीये विटेवर. संत मंडळींना आता काळजी वाटायला लागली, परंतु त्यांचा विचार मात्र पक्का होता. आता काय झालं, सगळ्यांनी मोठी मोठी म्हणजे भले भले संत मंडळी तिथे जमली होती. सगळे संत पंढरपुरात असताना एकटा सावता मात्र आला नाही, हे संतांनी ओळखलं. सगळे संत आषाढी एकादशीला येतात ना पंढरपुरात, एकटा सावता आला नाही. तो मळ्यात राबतो आहे आणि बहुतेक त्याला भेटण्यासाठी पांडुरंग तिकडे गेलाय, हे संतांनी ओळखलं. असं म्हणून संत मंडळी 25 मैलच होतं. संत मंडळी अरण गावात आली आणि खरोखर विठुराया अरण गावात येऊन सावतोबांना सांगत होता की अरे मी या संतांना चुकवून आले तुला भेटण्यासाठी, संतांना चुकवून आले, मला आता तू कुठेतरी लपव. काय म्हणताय? स्वतः पांडुरंग म्हणतात की मला आता कुठेतरी लपव, हे सगळे मला शोधत शोधत येतील, मी तुला भेटण्यासाठी आले. आणि त्यावेळेस सावतोबा अर्थातच मळ्यातच काम करत होते. मळा म्हणजे सर्वस्व होतं. मळ्यात काम करत असताना, खुरपणी करत असताना त्यांच्या हातामध्ये विळा होता आणि विठोबाने म्हटलं की मला कुठेतरी लपव. म्हटल्यावर त्यांनी विळ्याने आपली छाती फाडली पोटापर्यंत आणि पंढरी रायाला सांगितलं की बसा, तुम्ही इथे बसा, तुम्ही इथे सुरक्षित आहात. पण हे करताना घाई झाली ना, ही घाई झाली की आता संत मंडळी कधी येतील, म्हणून त्या विठोबा राया त्यांच्या हृदयात जाऊन बसला खरा, पण ते शेल्याचं एवढंसं टोक बाहेर राहिलं आणि त्याच्यावरनं संतांनी ओळखलं की विठुराया इथेच आहे. आणि मग पुन्हा सावत्याला विनंती करून पांडुरंगाला तिकडे नेलं. संतांनी ओळखलं, पण सावतोबांच्या रक्तामध्ये, त्यांच्या पेशीमध्ये, त्यांच्या रोमरोमामध्ये विठुराया होताच. आता प्रत्यक्ष तो शरीराने पण आला. आधी पेशीत होता, आता शरीराने आला आणि आज जाऊन बसला. असे हे संत शिरोमणी सावता महाराज. आणि ह्यांचा मृत्यू म्हणजे खरं 1250चा जन्म आहे आणि 12 जुलै 1295 मध्ये त्यांनी समाधी घेतलेली आहे, मळ्यातच समाधी घेतलेली आहे. समाधीस्थ झाले. केवळ 45 वर्षाचं आयुष्य, पण केवढं कार्य, किती कार्य आणि किती सात्विकतेचा परमोत्कर्ष आहे. सात्विकता, सोज्वळता, संतपणा म्हणजे किती असावा हे त्याची अगदी परमावधी असे या सावतोबांच्या चरित्रातनं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे ह्या संत शिरोमणी म्हणतात त्याला. संत शिरोमणी सावता महाराज किंवा सावतोबा, सावता अशा त्यांची एकूण चरित्र, त्यांचं तत्वज्ञान किती साधं तत्वज्ञान, वेगळं काही नाहीये. आपल्या कामालाच देव मानला. तुम्ही गृहिणी आहात का, तर आपल्या घरकामाला सुद्धा देव मानलं तरी सुद्धा तो पावणार आहे. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही वैद्य आहात, तुम्ही सैनिक आहात, तुम्ही जे कोणी आहात त्यालाच आपण परमेश्वर मानलं तर परमेश्वर वेगळा कुठे शोधायलाच नको. आपल्या कर्मातच परमेश्वर आहे. हाच संदेश आपल्याला सावतोबाने दिलेला आहे आणि सावता माळीचं हे चरित्र त्यांनाच अर्पण करते. जे आजचं प्रवचन सेवा माझ्याकडनं जी घडली ती पुन्हा त्यांनाच अर्पण करते. माझं इथे काहीच नाही. त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यम समर्पये. फोडीले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारव आहे. मग मी फक्त हमाली केलेली आहे. ही 2 पुस्तकं मला मिळाली, त्याच्यातनं जे काही मला चरित्र आपल्या पुढे मांडता आलं, माझ्या अल्पमतीने आपल्यासमोर मांडलं, ते आपण गोड मानलं. धन्यवाद सगळ्यांना. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.